यंदा 16 मे 2026 या रोजी एक अतिशय शक्तिशाली असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे आणि हा योग आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली आणि शुभ मानला गेला आहे. तर काय आहे 16 मे 2026 या दिवशी? तर हा योग आहे शनी जयंतीचा. या दिवशी केवळ वैशाख अमावस्या नसून साक्षात जे सूर्यपुत्र आहे, म्हणजे जे सूर्यदेवांचे जे पुत्र आहेत भगवान शनिदेव, यांची जयंती देखील आहे. या दिवशी एकतर अमावस्या पडत आहे, म्हणजे शनिवारी अमावस्यासुद्धा आहे आणि या दिवशी शनी जयंतीसुद्धा आहे. म्हणजे शनी जयंती आणि शनी अमावस्या हा एकाच दिवशी आल्यानं याचा जे योग आहे ते अजूनही याचा महत्त्व वाढला गेला आहे. तर अशा प्रकारे जे शनी जयंती आहे, जर शनिदेवाची आपण उपासना करत असतो, ज्यांना साडेसाती आहे, ज्यांना शनीची साडेसाती लागलेली आहे किंवा ढैया लागलेली आहे, कोणत्याही प्रकारचा आयुष्यामध्ये जर त्रास असेल तर आपण शनिदेवांची उपासना करत असतो. आणि त्यात जर शनी जयंतीच्या दिवशी त्यांची उपासना आपण केली त्या देवांची, तर हा खूप मोठा शुभ संकेत असतो आणि आपल्या भाग्यामध्ये बदल करण्याचा हा एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो, एक दिशा ठरू शकते तुमच्यासाठी. तर ज्या दिवशी म्हणजे अमावस्या ज्या दिवशी शनिवारी आले आहे, म्हणून याला शनी अमावस्या म्हणली गेली, कारण ती अमावस्या शनिवारी आली गेली आहे. आणि या दिवशी आपण जे पूजा करत असतो, अमावस्या म्हणजे आपण पूजा करत असतो बघा. तुमच्याकडे ती अमावस्येची बाया येत असतात, आमच्याकडे येत असतात, गावाकडे तर खूपच येतात. म्हणजे त्या दिवशी आपण तेल म्हणा, पीठ म्हणा, मीठ म्हणा, इत्यादी अनेक प्रकारची डाळी असतील, जे काही हे अन्नदान आपण करत असतो या दिवशी. तर या दिवशी आपण जे काही दान करणार आहे, आपल्याला याचा अनंतपटीने याचा फळ आपल्याला मिळत असतो. शनीची साडेसाती किंवा ढया किंवा शनीच्या कोणत्याही पिढ्यापासून तुम्ही त्रस्त आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणते कामं होत नाही आहे, तर या दिवशी तुम्ही जे कर्म करणार आहे, जे पूजा करणार आहे, जे दान करणार आहे, तो नक्कीच तुमचं भाग्योदयाचा एक मोठा कारण ठरू शकतो. तर या दिवशी तुम्ही सगळ्या प्रकारचे चांगले काम करायचा प्रयत्न करा. आणि या तिथीला शनिदेवांचा ॲक्च्युली जन्म झालेला आहे, म्हणून त्यांना शनी जयंती म्हटलं जातं. आणि त्याने शनी महाराज जे आहे ते जास्तीत जास्त प्रसन्न होणार आहेत. याला सनेश्वरी अमावस्यासुद्धा म्हणलं जातं, म्हणजे शनी अमावस्या किंवा सनेश्वरी अमावस्या ते एकच आहे. आणि शनिदेवाची जेव्हा आपण पूजा करत असतो त्याने आपला पितृदोष जास्तीत जास्त त्याचा जो प्रभाव असतो तो कमी होणार आहे. इतका महत्त्व हा शनी अमावस्याचा पण आहे. या दिवशी शनी जयंती आणि अमावस्या जर झाली आहे तर शनी देवांची जे आशीर्वाद आहे किंवा त्यांचा कृपा मिळवण्यास आपल्याला सर्वात जास्त पुण्याचा हा ठरणार आहे. तर ही जी संधी आलेली आहे ही अजिबात सोडू नका. आणि आता शनिदेवांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे, तर नेमकं या दिवशी काय आपल्याला पूजा करायची आहे किंवा या दिवशीची आपलं रुटीन काय असायला हवं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण लवकर उठायचं आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे. जेव्हा आपण स्नान करत असतो बघा, तुम्ही कुठेही देवस्थानाला जात असतात तिथे गंगाजल नक्की भरून घेऊन येत जा. किंवा कोणतीही पवित्र नदी असेल, ते गंगा असो, गोदावरी असो, नर्मदा असो, सिंधू असो, कावेरी असे कोणत्याही प्रकारची पवित्र नदी असेल, त्या नदीतला पाणी बॉटलमध्ये घेऊन यायचं आहे. पण त्याही एक असतं की आपण जातो सरळ बॉटल भरून घेऊन येतो, असं न करता आपल्या घरातलं एक बॉटल पाणी भरून घेऊन जायचं आणि तो पाणी त्या नदीमध्ये टाकायचं असतं आणि परत तिथून एक बॉटल आपल्याला घरी घेऊन यायचं असतं. हे ॲक्च्युली ही एक पद्धत आहे, तिथून घेऊन यायचं. आणि त्यानंतर ती आपल्याला एका बॉटलमध्ये आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे पवित्र ठिकाणी. आणि जेव्हाही तुम्ही एखादा सण वार येत असतात त्याने किंवा तुम्हाला असं वाटलं की आपल्या घरामध्ये सारखं भांडणं किरकिरी होतात, कोणतं काम होत नाही, म्हणजे नकारात्मकता जास्त झालेली आहे, तर तुम्ही मिठाचं पाणी आणि त्यामध्ये गंगाजल वगैरे टाकून आपल्या घरातली फरशी पुसू शकता. अशा प्रकारे ही खूप महत्त्वाची असते, जे आपल्याला प्रत्येक वेळी कामाला येत असतात. तर जे गंगाजल तुमच्या घरी आहे ते गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि आंघोळ करायचं आहे. वाटलं तर थोडं मीठसुद्धा तुम्ही टाकू शकता. याने आपल्याला लागलेली नजर, आपल्यावरती कोणाची नकारात्मक दृष्टी असेल तर तीसुद्धा पूर्ण कमी होत असते.
आणि यानंतर स्नान वगैरे करून आपल्या घरातली नित्य पूजा कर्म वगैरे आपल्याला आटपायचं आहे. त्यानंतर शनी मंदिरामध्ये आपण एखाद्या आजूबाजूला एखादं शनिदेवांचं मंदिर असेल तर शनिदेवांच्या मूर्तीला तुम्ही मोहरीचं तेल, स्पेशली मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करताना शनीच्या डोळ्यात नाही पाहायचं आपल्याला. जेव्हाही आपण शनिदेवाशी आहेत की त्यांची दृष्टी आपल्यावर पडायची नसते, कारण शनिदेव मंदिरामध्ये जाऊन आपल्याला शनिदेवांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. त्यांना जे मोहरीचं तेल आहे ते अर्पण आपल्याला करायचं आहे. आणि त्यांच्या चरणाकडे पाहून आपण आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यातले जे काही कष्ट असतील ते त्यांनी लवकरात लवकर दूर करावे. आणि संध्याकाळी जे आहे ते जे पिंपळाचं झाड आहे त्याच्या मुळाशी मोहरीचा तेलाचा आपल्याला दिवा लावून तिथे ठेवायचा आहे. आणि त्या झाडाला, पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश सगळे देव असतात, तिथे हनुमानसुद्धा असतात. आणि हनुमान, जिथे हनुमान देवांची पूजा होते तिथे शनिदेव पण शांत होत असतात. त्यामुळे तिथे आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. आणि त्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा आपल्याला मारायचं आहे. आणि ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा आपल्याला जप करत करत त्या पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे, प्रदक्षिणा आपल्याला करायची आहे. आणि ज्यांना तर साडासातीचा त्रास आहे, जसं मी आधी सांगितलेलं आहे, तर या दिवशी दान तुम्ही आवर्जून करा. जे जसं मी गंगाजल असो, सूर्याला अर्घ्य देणं असो, त्यानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा असो किंवा शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करायचं असं, ते तुम्ही आवर्जून करा. या दिवशी जितकं झालं तितकं दान करा. जसं गरजू व्यक्ती आहे त्यांना शनिदेवाची, जसं म्हणलं जातं की काळे वस्त्र, काळे पदार्थ, चप्पल म्हणा, काळे चप्पल, काळी छत्री, काळे ब्लँकेट वगैरे ते, आणि काळे पदार्थ जसं उडीदाचं डाळ आहे तसे, ते काळे पदार्थ जसे असतात, काळे तीळ आहे, ते सगळे जे आहे ते गरजू व्यक्तींना आपल्याला दान करायचं आहे. कपडे, लोखंड भांडी जे असतात ते, छत्री, हे चामड्याचे बूट वगैरे हे जे आहे ते देणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. आणि या दिवशी जर तुम्ही दान करणार आहे त्याचा फळ तुम्हाला अनंतपटीने मिळणार आहे. या दिवशी जसं काळं कुत्रं आहे किंवा काळी गाय आहे तर त्यांनासुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून ते भाकरी किंवा पोळी जे आहे ते त्यांना आपल्याला द्यायचं आहे. असं केल्याने काय होतं की शनी महाराज जे आहे शांत होत असतात. आणि ते जर शांत झाले तर आपल्या आयुष्यामध्ये जे वादळ आहे ना ते पण नक्कीच शांत होणार आहे. तर अशा प्रकारे शनिदेव जे आहे त्यांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे. आणि या दिवशी आपल्याला मीठ, लोखंड आणि मोहरीचं तेल हे आपल्याला विकत घ्यायचं नाही, कारण आपण म्हणतो ना शनिवारी तेल आपण घेऊन येत नाही. आणि या दिवशी शनी अमावस्या ही शनी जयंती ही शनिवारी झालेली आहे. तर चुकूनसुद्धा कोणत्याही, आणि आयुष्यभर हे आपल्याला नियम पाळायचा आहे की शनिवारच्या दिवशी मीठ म्हणा, लोखंड म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचा तेल म्हणा किंवा मोहरीचं तेल हे आपल्याला घरी घेऊन यायचं नाही, कारण हे सगळं शनीचे प्रतीक मानलं जातं. म्हणून हे आपल्याला या दिवशी खरेदी चुकूनसुद्धा करायची नाही. आणि शनी महाराज असे असतात की ते क्रूर ग्रह असे मानले जातात, कारण ते कर्माचे फळं देत असतात, न्याय करत असतात. तर कोणाचा अपमान करायचं, कोणाचाही मन दुखवायचे, कोणाशी खोडे बोलायचे किंवा कोणाची निंदा करायची, हे सगळे जे आपण कर्म करत असतो ना याचा फळसुद्धा शनी महाराज आपल्याला देत असतात. कारण शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत, कर्मफळदाता आहे. जसे आपण कर्म करणार आहे तसं ते फळ देतील आणि न्याय करत असतात. त्या